आज आमचा पॉंडिचेरीतला दुसरा दिवस फिरण्यासाठीचा। इथं तुम्ही मॅप पाहू शकता, पॉंडिचेरी ते रामेश्वरम किती अंतर आहे ते। आज आम्ही प्रवासाची सुरुवात मनुकुला विनायगरा टेम्पलने करणार आहोत आणि नंतर आम्ही ऑरोबिंदो आश्रमला जाणार आहोत। या आश्रमामुळे पॉंडिचेरीमध्ये फ्रेंच लोकांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे त्यांच्या पद्धतीची कपड्यांची दुकाने आणि बेकरीजही भरपूर आहेत। आम्ही नंतर तिथं गणपती मंदिरापाशी आलो। हे गणपतीचं मंदिर खूप जागृत आहे असं म्हणतात। मी तुम्हाला मंदिराच्या आतला आणि बाहेरचाही परिसर दाखवत आहे। तुम्ही पाहू शकता ही कशी पेंटिंग्स लावलेली आहेत। मंदिर आतून खूप मोठं आणि शांत आहे। छतांना आणि भिंतींना सुद्धा पौराणिक अशी पेंटिंग्स आहेत। मंदिरामध्ये धूप आणि आरतीचा खूप सुंदर दरवळ सुटलेला। तसेच मंदिराबाहेरही फुलं आणि हारांची दुकानं होती, त्यामुळे खूप छान वातावरण होते। आम्ही थोडं शांत मंदिरात बसलो आणि मग निघालो आणि मग तिथं जवळच वॉकेबल अंतरावर ऑरोबिंदो आश्रम होतं, तिथं गेलो। इथं साऊथला प्रत्येक बायकांच्या डोक्यात गजरे असतात आणि तिथं देवाची पूजा किंवा अर्चना झाल्यानंतर पुजारी आपल्याला गजरे किंवा फुलंच देतात आणि आपण तो प्रसाद म्हणून लगेच केसात माळतो देखील। तुम्ही पाहू शकत असाल बास्केटमधून आम्ही कशा चप्पल घेतल्या। तिथली आठवण म्हणून आम्ही थोडं शॉपिंगही केलं। नंतर लगेच आम्ही ऑरोबिंदो आश्रमात गेलो। ऑरोबिंदो आश्रमामध्ये मोबाईल अजिबात अलाउड नव्हता, म्हणून तेवढं मी बाहेरचं शूटिंग तिथं केलं आहे। तिथं आम्ही क्यूमध्ये लागलो आणि तिथं मग आमचे मोबाईल कलेक्ट केले, मगच आम्हाला आश्रममध्ये एंट्री मिळाली। नंतर आम्ही तिथं रॉक बीचला गेलो, जवळच आहे। खूप सुंदर आणि स्वच्छ असा शांत बीच होता तो। तिथं थोडा वेळ थांबलो। पॉंडिचेरीमध्ये फ्रेंच लोक जास्त असल्यामुळे तिथं फ्रेंच बेकरी भरपूर आहेत। आम्ही तिथंच जवळच एका बेकरीमध्ये गेलो। आम्हाला आमच्या आवडीचे आम्ही तिथं बेकरी प्रॉडक्ट घेतले आणि तिथंच पुस्तकंही विकायला होती, तीही पाहून घेतली आणि मग आम्ही आमच्या हॉटेलवर आलो। माझी व्हिडिओ आवडली असल्यास प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा। धन्यवाद।